हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला बघू शकता तुम्ही इतका छान खुसखुशीत आणि असा मस्त स्पंची आपला केक तयार झालेला आहे. तर चला आपल्याला केक करायचा आहे आज. तर चला आज शनिवार आहे आणि मुलं घरी असल्यामुळं आज मला ना केक बनवावीशी वाटला. तर मुलांना खाण्यासाठी मी एक केक बनवला आहे. तर चला तुमच्यासोबत शेअर करते. तर मी ना 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, एक अर्धी वाटी साखर आणि गार्निशसाठी आपले काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. इथं घेतलेली आहे मी रवी, छोटीशी स्टीलची रवी आहे ती, आणि एक बाऊन घेतलेला आहे. आणि आपल्याला लागणारं साहित्य पूर्णपैकी घेतलेलं आहे. ब्रश लागणार आहे आणि आपल्याला लागलं तर आपल्यासाठी एक हे ठेवलेलं आहे मी एक. तर चला ब्रश आणि ब्रशचं जे आपल्याला वस्तू लागतील ती इथं कढई घेतली. कढईमध्ये आम्ही ना मस्तपैकी कढईमध्ये ना मीठ टाकून घेतलं होतं. छोट्या वाटीने 1 वाटी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून घेतल्याच्या नंतर ना बारीक गॅसवरती ठेवलं. आता एक बाऊन घेतला. एका बाऊनमध्ये ना मस्तपैकी मी एका बाऊनमध्ये 1 वाटी दूध टाकून घेतलं. त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतली. नंतर याला ना थोडंसं हलवायचं. हलवणं झालं की पूर्ण याला मस्तपैकी मिश्रण याचं तयार होतं आहे छान. बघा तुम्ही आता यामध्ये ना आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. तर 1 वाटी रवा आहे ना, तो रवा 1 वाटी यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही 1 वाटी रवा मी यामध्ये ॲड केलेला आहे. तर चला बघू शकता तुम्ही याला आपल्याला गाठी वगैरे बिलकुल ठेवायच्या नाही आहे. मस्त सॉफ्ट आपल्याला याला ना हलवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता हे बॅटर आपलं इतकं छान असं मस्तपैकी तयार होत आहे. तर चला बॅटर तयार झाल्याच्या नंतर आपल्याला ना याला आता 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. 9 ते 10 मिनटं तुम्ही याला झाकून ठेवा, म्हणजे जे आपला रवा आहे तो फुलतो छान. तर चला तोपर्यंत आपण हे साहित्य काढून घेणार आहे. तोपर्यंत बघू शकता तुम्ही 10 मिनटाच्या नंतर मी ना बघितलं तुम्ही तर काजू बदाम आणि हे मनुके आहेत ते मनुके तसेच ठेवले. काही काजू बदाम थोडेसे 2 तुकडे केले आणि थोडे थोडे कट करून घेतलेले आहेत. तर चला आता हे बाजूला ठेवू आपण बघूया की आपलं हे मिश्रण कसं झालेलं आहे. तर चला मिश्रण मी बघत आहे. तर चला मिश्रण असं छानपैकी घट्ट झालेलं आहे. तर चला आता ह्या मिश्रणाला ना आपण मस्त एकदा हलवून घ्यायचं. हलवून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तर मस्त आपलं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे. तर सॉरी माझा घसा खराब झालेला आहे, म्हणजे घसा खराब झाला माझा म्हणून मी ना आज बोलायला खूप त्रास होतो आहे मला. तर चला मस्तपैकी हे बॅटर तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला ना बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा तुम्ही दोन्हीही बोलू शकतात. तर चला सर्वात पहिले मी याला ना तूप लावून घेत आहे. तर याला तूप लावल्याच्या नंतर आपलं गावरान तूप याला मस्तपैकी लावून घेत आहे. एक डब्बा आहे हा छोटासा. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकीने याला तूप लावून घेत आहे, म्हणजे आपलं जे केक आहे तो चिटकणार नाही आहे, पूर्ण असा खळखळ निघतो केक. तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी बेकिंग सोडा आता ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघा मस्त बेकिंग सोडा टाकला ना तर हे छानपैकी फुलतं, जसं की विनोसारखं फुलतं हे. पण हा विनो नाही आहे, बेकिंग सोडा आहे. तर चला मस्तपैकी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा दोन्हीही बोलू शकता तुम्ही. तर बघा हे किती छान फुलत आहे. तर मस्त फुलल्याच्या नंतर ना आपल्याला पूर्ण बेटर ना ह्या डब्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकाच बाजूने हलवून घ्यायचं याला छानपैकी. पूर्णपैकी फेटून झाल्याच्या नंतर मी ना एका डब्यामध्ये टाकून घेतलं ह्या. तर चला पूर्णपैकी छानपैकी असं बसत नव्हतं, टाकता येत नव्हतं, म्हणून मी एक आता चम्मच घेणार आहे. तर चम्मचनी मस्तपैकी हे पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचं, वाया जाऊ द्यायचं नाही, कारण की आपलं जे पीठ आहे त्यामध्ये खूप सारं साहित्य असतं. आणि चला तर मस्तपैकी मी टाकून घेतलेला आहे आणि डबा थोडासा हलवायचा, म्हणजे जे आपले बलून्स आलेले असतात ते व्यवस्थित असे होतात, व्यवस्थित निघून जातात. चला तर मस्तपैकी मी थोडंसं मीठ घेऊन हाताना थोडं हलवून घेतलं होतं, खाली पसरून घेतलं होतं मीठ. जाळी ठेवली, जाळी ठेवल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं बेटर ह्यावर ठेवून घेतलेलं आहे. गार्निशसाठी थोडं थोडं मी काजू बदाम मनुके टाकून घेत आहे. तर चला काजू बदाम मनुके टाकल्याच्या नंतर आपल्याला याला ना 15 ते 20 मिनटाच्या आत आपल्याला याला ठेवायचं आहे. तर कसं ओव्हनमध्ये 15 मिनटं ठेवू शकता तुम्ही, पण आपल्याकडे ओव्हन नसल्यामुळं आपण 20 मिनटं ठेवायचं याला. तर बघू शकता तुम्ही 20 मिनटाच्या नंतर मी त्याला बघणार आहे. आणि बारीक गॅसवरती ठेवायचं आपल्याला, याला फास्ट गॅस करायचा नाही आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला किती छान वाटत आहे, गार्निशसाठी ठेवलेलं आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज, कारण की ना खूप साऱ्या अशा असतात स्वप्न असते तर माणसांचे,
तर खूप सारं माझं स्वप्न आहे. तर चला मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला आपला ना 20 मिनटाच्या नंतर बघितलं मी खोलून, तर आपला असा मस्तपैकी केक तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मी ह्यामध्ये ना अशी छानशी काडी टाकून बघते, तुम्ही बघू शकतात. तर ही काडी अशी कोरडी निघत आहे. जर वल्ली निघाली असती ना काडी, ती तर पूर्णपैकी वल्ली आली असती ना, तर आपण समजून घ्यायचं की केक झाला नाही. तर तुम्ही बघू शकता हातालाही चिटकत नाही, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही, हाताला बिलकुल चिटकत नाही असा आपला केक मस्त खमंग असा तयार झालेला आहे. तर चला मुलीला माझ्या मी आज शनिवार आहे, सरप्राईज द्यायचा आहे. तर चला खूप छान मस्तपैकी असा केक तयार झालेला आहे. मी एक डिश घेतलेला आहे, इथं डिशमध्ये पूर्णपैकी काढून घेणार आहे. तर चला मस्तपैकी याला ना असं गोल चाकूने मी, तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मी याला ना मस्त असं चाकूने गोल साईडला फिरून घेतलं. फिरून घेतल्याच्यानंतर हा बघा असा डब्याचा केक असा खळखळीत छानसा निघलेला आहे. तर बघू शकता तुम्ही असा फुललेला केक मस्तपैकी किती छान वाटतोय बघा तुम्ही. तर चला तोपर्यंत तुम्ही असा केक नक्कीच बनवून खा आणि कसा झाला मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता तुम्ही, हातावर घेतला मी केक आणि हातावर घेऊन बघता तुम्ही, तर एवढा छान केक आपला तयार झालेला आहे ना, खूप मस्त. आणि बाहेरून आणायचीही गरज पडत नाही, कारण घरीच आपण केक बनवू शकतो. तितका साधा सोपा केक आहे. तर चला कसा वाटला. नंतर मी ना त्यावरती थोडेसे काजू आणि बदाम टाकून घेतलेले आहे गार्निशसाठी. तर चला हे आपण नंतर काढून बी घेऊ शकतो. तर चला कसा वाटला माझा केक मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.